नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शको हो, आज 9 डिसेंबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा करतो. पण खरंच केवळ असा एक दिवस साजरा करून भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे का? तर नक्कीच नाही. परंतु कधीकधी त्या विषयाचं गांभीर्य कमी होत जातं, म्हणून आपल्याला हा दिवस साजरा करावा लागतो. दर्शको, आपणही या देशाचे सुजाण नागरिक आहोत. तर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपली काय जबाबदारी आहे, हे आणि असेच अनेक प्रश्न आजच्या चर्चेतून आपण समोर मांडणार आहोत आणि त्याची उत्तरं घेणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आपण घेतलेलं आहे, भ्रष्टाचार नको, पारदर्शकता हवी. आणि आजचे आपले तज्ज्ञ आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथील पोलीस उपअधीक्षक शुभांगी एकनाथ वानखडे. शुभांगी एकनाथ वानखडे यांचे शिक्षण BE LLB असून त्यांनी सायबर या विषयात पदव्युत्तर शिक्षणही घेतलेलं आहे. तर दुसरे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुनील नरेडी सर. डॉक्टर सुनील नरेडी हे नेत्ररोग विशेषज्ञ आहेत. त्यासोबतच गेल्या 39 वर्षांपासून ते नेत्र शल्य चिकित्सक म्हणूनही काम करतात. एवढ्यावरच न थांबता समाजसेवा आणि देशसेवा यासाठी डॉक्टर नाकोसी या NGO तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रष्टाचार विरोधी चळवळ चालवतात आणि त्यासाठी अनेक कॅम्प्स घेतात. आपलं दोघांचंही स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आज भ्रष्टाचार विरोधी दिन, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस आहे. मॅडम, मला असं सांगा की आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन हा आपल्याला का बरं साजरा करावा लागतो? मॅडम, सर्वप्रथम मी शुभांगी एकनाथ वानखडे, DYSP नागपूर भ्रष्टाचार विरोधी पथक येथील कार्यरत माझे वरिष्ठ, त्याचप्रमाणे माझे जे सहकारी आहेत त्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. हा दिवस 31 ऑक्टोबर 2003 रोजी संयुक्त राष्ट्रीय महासभेने जे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्तरावर जे सगळे संयुक्त राष्ट्र आहेत त्या राष्ट्राची जी हानी होत आहे आणि त्या हानी भ्रष्टाचारामुळे जी हानी होत आहे त्याचा विमोड करण्यासाठी सगळ्या राष्ट्रांनी एकत्र येणं हे त्यांना काळाची गरज त्यावेळेला वाटली आणि त्यामुळे त्यांना जे दूरगामी परिणाम जाणवले त्याचा विमोड करण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्याला 9 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून आपण सगळे साजरा करत असतो. या दिवशी आपण सगळेजणच म्हणजेच शासन, भारत सरकार, त्याचप्रमाणे जे नागरिक आहेत ते नागरिक सगळे एकजूट होतात आणि जनजागृती मोहीम इथे राबवण्यात येते. जसं की नागपूर शहरामध्ये आम्ही जनजागृती मोहीम राबवलेली होती. म्हणजे ठिकठिकाणी आम्ही कार्यशाळा आयोजित केलेल्या होत्या. स्वतः वैयक्तिकरित्या जाऊन आम्ही पॉम्पलेट वाटलेले होते. त्याचप्रमाणे आम्ही पॉडकास्टसुद्धा केलेले होते. सोशल माध्यमांवर सुद्धा आम्ही त्याचप्रमाणे चर्चासत्र आयोजित केलेले होते. अशा पद्धतीने आम्ही जनजागृती मोहीम राबवलेली होती. अच्छा सर, आपण काय सांगाल? ॲक्च्युली याच्यात जे आपलं याचं मेन जे स्लोगन होता, युनायटिंग यूथ अगेन्स्ट करप्शन, शेपिंग टुमॉरोज इंटिग्रिटी. म्हणजे जगात आपलं हे जे जगाची आज निकड आहे की यूथ जे आहे त्यांना गोळा करायचं, त्यांना त्यांच्यामध्ये जागृती करायची की अँटी करप्शनबद्दल सगळं ते आहे. म्हणजे वेगवेगळे फोरम्स आहेत ते त्यांच्या जॉईन करून त्यांना अँटी करप्शनबद्दल आम्ही सांगायचं की काय करू शकतात ते. म्हणजे मॉरल व्हॅल्यूज आणि ट्रान्सपरन्सी आणि सचोटी, हे सगळं यूथमध्ये आम्ही सांगत आहे त्यांना की सचोटी ठेवली पाहिजे, खोटं बोलायचं नाही सगळ्यात, आणि वैयक्तिकरित्या पण ते आपल्या जीवनात आणायचं की खोटं नाही बोलायचं आपण. आणि भ्रष्टाचाराला म्हणजे आपण लाच देणे किंवा लाच घ्यायची नाही किंवा द्यायची पण नाही. आणि याच्यामध्ये यांचं जे इंटरनॅशनल डे आहे ते 2024 आणि 2025 ठरवलं होतं. तर आता हा 2025चा स्लोगन आहे, युनायटेड यूथ अगेन्स्ट करप्शन शेपिंग टुमॉरोज
इंटेग्रिटी. अच्छा. आणि याच्यात हे जगभर जाहीर केलेलं आहे, जगभर सेलिब्रेट करण्यात येत आहे. तर त्याचं आम्ही स्वागत करतो आहे. आणि मी एक नाकोसी म्हणून हे जे संस्था आहे त्याला रिप्रेझेंट करतो. बरं. तर मी नागपूर शहर प्रमुख आहे. आणि नाकोसी म्हणजे नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया म्हणून याचं आहे, म्हणजे पूर्ण लॉंग फॉर्म. अच्छा, त्याचं नाव आहे. हो. तर ही दिल्लीला याचा हेडक्वार्टर आहे आणि ही संस्था रजिस्टर्ड आहे नीती आयोगशी. बरं. तर आमचं जे संस्थेचं म्हणजे हे कार्यक्रम सुरू आहे 14 वर्षांनी. डॉक्टर राजेश शुक्ला आहे, ते आमचे संस्थापक आहे. तर त्यांनी ही चळवळ सुरू केली आणि तसं त्याचं आता सगळं भारतभर त्यांचे म्हणजे ब्रँचेस उघडणं सुरू आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये. तर आमचा उद्देश असा आहे की लोकांना एज्युकेट करणं, लोकांना अवेअर करणं की भ्रष्टाचाराचं म्हणजे अगेन्स्ट काय करू शकू आपण, म्हणजे त्याच्या विरोधात काय करू शकू, त्यांना आम्ही शिकवतो. आणि याच्यामध्ये आम्ही वुमन एम्पॉवरमेंट आणि समजा FIR कोणाचं दर्ज होत नाही तर त्यांना आम्ही मदत करतो. बरं बरं. त्याचे कारण शोधतो आणि त्यांना मग आम्ही ही लीगल एड पण देतो आहे. अच्छा मॅडम, आपण या क्षेत्राकडे कशा काय आणि कधी वळलात आणि आपल्या कामाचं स्वरूप काय असतं नेमकं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अगदी खरं सांगायचं म्हणजे मला कुठली पण शासकीय नोकरी हवी होती. कारण माझ्या घरी आहेत माझे जे बहिणींचे मिस्टर वगैरे आहेत, तर ते सगळे शासकीय याच्यामध्ये होते, माझे वडील पण होते. म्हणून एक मनामध्ये होतं की मी BE जरी केलेलं तरी पण मी शासकीय नोकरी करावी म्हणून. मग कुठलीही परीक्षा दिली मी MPSCची वगैरे की मला हेच यायचं की मी PSI परीक्षा पास व्हायची कायम. म्हणजे अभ्यास करो अथवा न करो, मग कायम मी PSI परीक्षा पास व्हायची. म्हणून मग मी ठरवलं की जे आहे त्याच्यामध्येच हे करायचं. पण वडिलांचं मत होतं की घरामध्ये पोलीस कोणीच नव्हतं. मग पोलीस खातं हे किती चांगलं आहे हे त्याच्याबद्दल शाश्वत नव्हते, म्हणून त्यांनी मला हे नव्हतं केलं की तू जा आणि कर. पण मग दरवेळेस व्हायची, तर मग वडिलांनी ठरवलं की चला आपण जाऊया एकदा, तू पूर्ण एकदा फिजिकल वगैरे दे आणि बघू मग काय होते. तर मग फिजिकल ज्या वेळेला द्यायला गेली तर त्यावेळेला जे पोलिसांच्या संपर्कात माझे वडील आलेत, जेव्हा आमचे ग्राउंडवर प्रॅक्टिस होते आणि जे आमची परीक्षा चालते त्यावेळेला मग त्यांना सांगितलं की पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहेत म्हणून. खूप चांगलं वातावरण आहे पोलीस खात्यामध्ये आणि त्याच्यामुळे माझे वडील पॉझिटिव्ह झाले आणि मी मग या खात्यामध्ये आली. अच्छा, महिलांसाठी प्रोटेक्शन खूप चांगलं आहेत महिलांसाठी. असं म्हणजे महिला आणि पुरुष असा भेदभाव कधीच केला जात नाही आमच्या या खात्यामध्ये. मग त्याच्यामध्ये खात्यामध्ये आल्यानंतर मी बेसिक जे पोलिसिंग असतं आपलं, पोलीस स्टेशनला कामकाज करणं ते केलं. त्याच्यानंतर मी प्रभारी म्हणून पण राहिलेली आहे पोलीस स्टेशनला. त्याच्यानंतर मी सेंट्रल जे युनिट असतात आपले, जसे सामाजिक सुरक्षा विभाग किंवा अंमली पदार्थ विरोधी पथक, याच्यामध्ये सुद्धा मी प्रभारी म्हणून कामकाज पाहिलेलं आहे. त्यानंतर मी इथे आता नवप्रविष्ट लोकांना म्हणजे RPT SPTC इथे सुद्धा प्रशिक्षण देण्याचं नवीन मुलींना हे केलेलं आहे. त्याचबरोबर मी अँटी करप्शनला सुद्धा आता सध्या काम करत आहे. अच्छा. अँटी करप्शनचं जर कामाचं स्वरूप बघायला गेलं तर त्यामध्ये मग आपल्याला भरपूर हे होतं की सापळा कारवाई करावं लागतं. म्हणजे जे आपण ॲक्च्युअल आता पेपरमध्ये जे वाचतो आपण की भ्रष्टाचारी लोकांना सापळा किंवा ट्रॅप कारवाई करून पकडलेलं आहे, तर ही सुद्धा कामगिरी आम्ही करत असतो. त्याचबरोबर एखाद्याने जर मिसयूज पदाचा गैरवापर केला त्यांना सुद्धा आम्ही हे करत असतो. जे गोपनीय अर्जाची चौकशी असते किंवा उघड चौकशी असते ते सुद्धा आमच्या कामाचं एक स्वरूपच आहेत. अशा पद्धतीचे कामकाज आम्ही आता करत आहोत. अच्छा सर, बाय प्रोफेशन तर आपण नेत्ररोग विशेषज्ञ आहात, पण मग आपली दृष्टी अगदी भिन्न क्षेत्राकडे कशी काय वळली हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तसं तर लहानपणापासून मी सोशल वर्क करत आहे. अच्छा. त्याच्यात मला जेव्हा मी 1977 ॲडमिशन घेतली मेडिकल कॉलेजला, तेव्हा मला फर्स्ट प्राइज मिळाला होता फॉर सोशल वर्क. अरे वा. हो. तर लहानपणापासून ही इच्छा होती लोकांकरता काम करायचं, नागरिकांकरता करायचं. तर आम्ही दैनंदिन याच्यात बघतोय की खूप त्रास जातो, छोटे छोटे वस्तूकरता आपला खूप त्रास जातो, आपल्याला खूप मानसिक ताण होतं. की आपण समजा एक कागद काढायला गेलो कोणतेही, समजा एक ऑफिसमधून ऑफिशियल कामानं गेलो, तिथे प्रत्येकदा आपल्याला अडथळा येतो, वारंवार जावं लागतं ऑफिसला वगैरे, आपले कामं होत नाही.
तर याच्यामध्ये काय झालं की आम्हाला असं वाटतं की आपण जे सफर झालो आहे लाईफ जीवनात ते दुसऱ्यांना नाही सफर झाले पाहिजे. बरोबर तर त्याच्याकरता मी माझा मग कल घेतला आणि काय झालं की मागच्या वर्षी जेव्हा माझ्याकडे एक आले गृहस्थ राजेश अग्रवाल म्हणून, ते महाराष्ट्र प्रभारी आहे, तर त्यांनी सांगितलं ही अशी अशी संस्था आहे, तुम्हाला जॉईन करायचं काय. तर मग मी ऑलरेडी खूप सोशल वर्कमध्ये असतो, नेहमी कॅम्प वगैरे घेत असतो आम्ही आणि लोकांकरता मोफत ऑपरेशन्स वगैरे सगळं करत असतो. तर हा वेगळा प्रकार झाला कारण आपण हेही एक सामाजिक कार्य आहे. सामाजिक सेवा. कारण की याच्यात हे ब्रॉडर सेन्समध्ये सामाजिक कार्य काय आहे, याच्यात वृद्धांना पेन्शन पण आली, वृद्ध नागरिकांना जे कागदपत्र काढावं लागतात, जमिनीचे कागदपत्र आहे आणि कुठे जातात तर त्यांना खूप त्रास होतो आणि त्यांना माहीत नसतं कसं करायचं. तर हे याच्यामध्ये जे एक RTI म्हणून एक आहे, तर RTIचा उपयोग त्यांना जमत नाही कारण की त्यांना त्याची कल्पना नसते, त्यांना माहीतच नसते RTI म्हणजे काय. तर राईट टू सर्व्हिस माहीत नाही लोकांना. तर आम्ही काय करू, आम्ही एज्युकेट करणार आहे लोकांना, कॉमन पब्लिकना. तर हे सगळं सोशल वर्क आहे माझ्याकरता. इट इज टोटली अनपेड. We are volunteer to join this organization. तर याच्यामुळे काय झालं की मला जेव्हा ही संधी मिळाली की आता काहीतरी करावं लागेल, तर आपलं भारत भ्रष्टाचारमुक्त व्हावं ती आणि हे जे ट्रान्सपरन्सी व्हावी प्रत्येक कार्यामध्ये, पारदर्शकता आणि न्यायपालिकावर माणसाचं जे एक सध्या उडत आहे, विश्वास जात आहे, विश्वास उडत आहे, तर त्याचा हा विश्वास पण आपण पुन्हा रिस्टोअर केलं पाहिजे, पुन्हा आणलं पाहिजे. आणि पोलिसांचं पण असं कसं आहे की पोलिसांशी जे समन्वय एक होत नाही म्हणजे नागरिकांचं, तो पण आम्ही समन्वय घडवून आणायचा आम्हाला. त्यांचा विश्वास संपादन कारण की पोलिसांसारखे मित्र कोणी नाहीये. बरोबर आहे. आणि पोलिसांचं जे काम आहे ते आपल्या सेफ्टीकरिताच आहे. पोलीस काय करतात, आपलं रक्षण करतात. पण आमचे जे म्हणजे मनात जी भीती असते पोलिसांबद्दल, तर लोक जात नाही, तर FIR होत नाही त्याच्यात. बरोबर आहे सर. कार्यक्रमात एक वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, आपण हा विषय असाच सुरू ठेवूया. दर्शक हो, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सर, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी पोलीस आणि ते आपले मित्र कसे आहेत आणि कशी सुरक्षा मिळते आपल्याला त्यांच्यापासनं हे बोलत होतो, तर त्याबद्दल सांगाल. आता काय असतं की आपण पोलीस स्टेशन जातो, तिथे आपण घाबरतो, तिथे आपण विचारत नाही बरोबर, कायदे कानून आपल्याला कळत नाही, तर आपल्या तिथे पोलीस एक ते सहायता करीत असते आपल्याकरिता. तर त्यांच्यापासून आपण जाऊन ती माहिती घेत नाही आणि सरळ असं म्हणजे आपल्याला खूप घाबरलेले असतो. तर माहिती घ्यायची आणि जे आपल्याला जे माहिती आहे त्याच्यामध्ये कसं आहे की आपण दुसऱ्यांशी कन्सल्ट पण करत नाही. म्हणजे वेळ काही आपल्याला प्रॉब्लेम आले तर आपण कोणाशी बोलत नाही. तर वकील हा एक खूप चांगला एक म्हणजे आपल्याला समजवणार असतो काय करायचं, दुवा असतो. तर वकील हा गरजेचा आहे. पण सोबत हे जे पोलिसांचं जे कार्य आहे ते पोलीस कार्य खूप चांगले करतात, पण आपल्या नागरिकांचं भ्यायचे नाही आणि न भिता आपलं काम सांगायचं, आपला प्रॉब्लेम सांगायचा आणि न भिता हे सगळं काम करायचं. मॅडम, भ्रष्टाचार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर साधारण आर्थिक व्यवस्थेतच होतो भ्रष्टाचार असं वाटतं, पण आणखीन कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार असतो? भ्रष्टाचार या शब्दामध्येच आहे मॅडम की भ्रष्ट आचरण म्हणजे वैयक्तिक फायद्यासाठी केलेले चुकीचे अनैतिक व्यवहार म्हणजेच आपण भ्रष्टाचार असं म्हणतो. मग आता या भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे की शासकीय विभाग आपण म्हणजे प्रामुख्याने बघतो, कारण शासकीय विभागामध्येच आपलं भरपूर काम पेंडिंग असतं, त्याच्यामुळे आपण त्याच विभागाकडे जास्त याने हे करतो. मग आता हे शासकीय विभाग म्हणजे प्रत्येक शासकीय विभाग, बरोबर, या शासकीय विभागामध्ये जे लोक मानधन घेतात
आलं लक्षात? मानधन म्हणजे सरपंच आहेत किंवा जे कोणी आहेत एजंट आहेत की जे आपण मानधन घेतो. बरोबर. आता हे लोकप्रतिनिधी झालं, जे सरपंच मी म्हटलेलं होतं मॅडम, ते लोकप्रतिनिधी झालेत सगळेच्या सगळे. मग सगळेच्या सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा येणार भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये. त्याचप्रमाणे जे लोक मानधन घेत आहेत ते सुद्धा भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये येणार. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, त्यांच्या विरुद्ध आपण कारवाई करू शकतो भ्रष्टाचार विरोधी कायद्याप्रमाणे. बरोबर. मग आता हे लोकसेवक, लोकप्रतिनिधी शासकीय विभागामध्ये कुठल्याही स्तराचा, बरोबर आहे, म्हणजे क्लास 1, सुपर क्लास 1 ते क्लास 4, बरोबर आहे, या सर्व स्तराचे जे लोक आहेत हे भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या अंतर्गत आपण त्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकतो. अच्छा. मग आता बरोबर आहे. मग आता ह्या क्षेत्रामधले म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं, मग शासकीय विभागामध्ये तुम्ही शासकीय शाळा म्हणा, बँका म्हणा, त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतीचे ऑफिस घ्या, अंगणवाडी घ्या, कुठलंही क्षेत्र घ्या. इव्हन तुम्ही स्टॅम्प वेंडर जर आहे आणि तो तुम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प जर 130 रुपयाला किंवा 30 रुपये एक्स्ट्रा करून जर चार्जेस घेऊन जरी विकत आहे तो, तरीसुद्धा तो या याच्यामध्ये आमच्या कायद्याच्या याच्यामध्ये तो येणार. तर अशा विविध याच्यातले लोकसुद्धा आपण हे करतो. आता भ्रष्टाचाराच्या याच्यात आपण आर्थिक भ्रष्टाचार का म्हणतो? कारण दरवेळेस त्यांचं प्रत्येकांचं जे स्वतःचा वैयक्तिक लाभ जो आहे हा केवळ एक पेक्युनियर गेन असतो, म्हणजे त्यांचा आर्थिक लाभासाठीच करतात. म्हणून आपण जनरली त्याची जे आपण विभागणी करतो तर आर्थिक भ्रष्टाचार म्हणूनच आपण करतो. नैतिकता भ्रष्टाचार हा पण एक खूप अतिशय संवेदनशील आणि मोठा विषय आहे हे. पण त्याचा शेवटी जे उद्देश आहे, अंतिम सत्य किंवा अंतिम उद्देश हा हेच असतो भ्रष्टाचाराचा, की तो आर्थिक लाभ व्हावा म्हणून. मग त्याच्यामध्ये नैतिकता भ्रष्ट झाली तरी चालते, आचरण भ्रष्ट झालं तरी चालतं, संस्कार भ्रष्ट झाले तरी चालतात. मात्र अंतिम सत्य एकच असतं की आर्थिक लाभासाठीच आपण भ्रष्टाचार करतो. अगदी योग्य प्रकारे सांगितलं मॅडम. सर, आपण डॉक्टर आहात, तर आता जे मॅडमने सांगितलं तर त्यावरून आपण असं म्हणू शकू का की भ्रष्टाचार ही किंवा गुन्हेगारी करणं ही एक मानसिक वृत्ती असावी का? भ्रष्टाचार हा मानसिकता रोग नाही आहे, पण हे मानसिक रोग करू शकतो. अच्छा. कारण की ज्यामध्ये जे आपण जसं कोणी आपल्याला लाच मागितली किंवा काही म्हणतं, आपल्याला नैराश्य येतं आणि असं वाटतं की आपल्याला कोणीतरी ठकवलं आहे. तर ही भावना येते, हीन भावना पण येते. अच्छा. तर त्याच्यामध्ये आम्ही कसं माणूसाला जे एक एन्झायटी सारखी तयार होते. बरोबर. आणि त्याच्या पलीकडे मग काय मादक जे पदार्थ त्याचं सेवन पण वाढतं, किंवा तो त्या ताणाला कमी करण्याकरिता वेगवेगळे अंमली पदार्थ पण घेऊ शकतो. ही म्हणजे एक्स्ट्रीम स्टेप आहे ती. सामाजिक ताण म्हणजे कसं की आपल्याला न्यायिक संस्थेवरचा विश्वास उडून जातो. हो, हो. आणि असं वाटतं की सगळं म्हणजे निराश्यजनक वातावरण येतं. तर म्हणजे पूर्ण समाजात पण फैलू शकतं. तर हा जे म्हणून भ्रष्टाचार विरोधी हे ॲक्टिव्हिटीज सुरू राहिली पाहिजे असं माझं मत आहे. हे मानसिक रोग नाही, पण मानसिक ताणाचं कारण आहे. बरोबर आहे. हा माझा विचार आहे. सर, बरोबर आहे. पण भ्रष्टाचार हा अगदी फार पूर्वीपासून सुरू आहे का आताच हा बोकावलेला आहे, म्हणजे असा प्रश्न पडतो. मग भ्रष्टाचाराची जी सुरुवात आहे ते तर खूप म्हणजे अनादिकालापासून आहे. इंग्रज लोक आज जेव्हा आले ते तर त्यांचं म्हणजे जे कसे काय फुफावले आपल्या भारतात, तर त्यांनी जे भ्रष्ट तंत्र म्हणजे त्याला भ्रष्टाचाराला त्यांनी राजकीय स्वरूप दिलं. त्याला म्हणजे त्याला कसं एक म्हणजे संस्थानिक स्वरूप दिलं त्यांनी. तर ते खूप भ्रष्टाचार करत गेले आणि आपल्याला भारताला लुटत गेले. तर ही लूट कशी काय गेली. आणि दुसरं आहे आपला स्वातंत्र्य झाल्यानंतर 2-3 असे वेगवेगळे भ्रष्टाचाराचे मोठे मोठे प्रकरण झाले. म्हणजे असं भ्रष्टाचाराचे जे एक हिस्ट्री आहे ती खूप लांब म्हणजे पूर्वीपासून आहे, आजपासून नाही. पण आता काय झालं की नवीन नवीन तंत्रज्ञानामुळे हे खूप याची खूपच वाढ झालेली आहे. म्हणजे बियॉन्ड आवर इमॅजिनेशन, आपल्या क्षमतेच्या बाहेर झालं. ते कसं की आपण ओळखू शकत नाही, पण की तुम्हाला भ्रष्टाचारमध्ये तुम्ही गुंतले गेले, कधी गुंतले गेलो हे कळतच नाही. ते त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट सहभाग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. अच्छा सर, आपण ह्या विषयावर बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात झाली आहे छोट्याशा विश्रांतीची वेळ. आपण कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. दर्शक हो, ब्रेक नंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतो आहोत कार्यक्रम सखी सह्याद्री. मॅडम, भ्रष्टाचार हा खरंच म्हणजे हानिकारक आहे,
पण त्यामुळे समाजाला काय हानी होते आणि कोणकोणत्या प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागतं हे आम्हाला सांगाल? बरोबर आहे. भ्रष्टाचार हा तळागाळातून मुळापासून वरती आलेला आहे. हा म्हणजे सरांनी जसं सांगितल्याप्रमाणे अनादी कालापासून आलेला आहे. हो. मग आता भ्रष्टाचार म्हणजे केवळ शासकीय विभागानेच नाही, म्हणजे दूधवाल्याने दुधामध्ये पाणी टाकलं तरी पण आपण त्याला भ्रष्टाचार म्हणणार. बरोबर. भाजीवाल्याने एखादं टमाटर जर चांगल्या टमाटरमध्ये एखादं सडकं टमाटर टाकलं त्याला सुद्धा आपण भ्रष्टाचार म्हणतो. मात्र शासकीय लोकांचंच का आपल्याला भ्रष्टाचार इथे हे करून घ्यायचं आहे किंवा निवारण करायचं किंवा याला दुष्परिणाम का तयार झालेले आहेत, तर याच्याबद्दल प्रामुख्याने बोलायला गेलं आपण असं तर भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये शासकीय विभाग जे आहेत कुठल्याही कामाचे याचे पैसे मागतात. मग तो कुठल्याही स्वरूपाचा मोबदला सुद्धा मागतात. बरोबर आहे. म्हणजे वस्तू सुद्धा मागू शकतात ते तुम्हाला किंवा पैसा सुद्धा. म्हणजे त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी वैयक्तिक फायद्यासाठी ते कुठल्याही स्वरूपामध्ये आपल्याला कुठलीही वस्तू म्हणजे ते पैसे मागणार किंवा गिफ्ट मागणार एखादं प्रिंटरच्या स्वरूपामध्ये किंवा आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, तुमचा एक आवडता शब्द बंपर, हा सुद्धा कधी कधी ते मागणी करत असतात. म्हणजे कुठल्याही स्वरूपामध्ये पार्टीच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला ते मागणी करतात, इमोशनल ब्लॅकमेल करून. बरोबर आहे. मग हे सगळ्या याच्यामध्ये ते मागणी करत असतात. मग याच्यामध्ये आम्हाला असं म्हणावंसं वाटतं की भ्रष्टाचार हा एक विकृती आहे, वैयक्तिक विकृती आहे. शासकीय याच्यामध्ये कार्य करणाऱ्याच्या किंवा दुसऱ्या कुणाच्या याच्यात पण हे त्याची वैयक्तिक विकृती आहे जी तो स्वतःच जोपासतो आणि स्वतःच वैयक्तिक फायद्यासाठी वाढीस लावतो. पण आता याच्यामुळे शासकीय विभागात आपण का प्रामुख्याने हे करतो, कारण याच्यामुळे मग दप्तर दिरंगाई तयार झालेला आहे, ज्याला आपण रेड टेपिझम जो म्हणतो आपण शब्द वापरतो, दप्तर दिरंगाई त्याच्यामुळे झालं. मग आता शासकीय फाईल समोर सरकत नाही जोपर्यंत त्यांना मोबदला मिळत नाही. मग आता शासकीय याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी शासकीय कामकाज करताना, शासकीय योजनांचा लाभ घेताना, म्हणजे लाभार्थ्यांना पासून तर जे व्हिक्टिम आहेत, पीडित आहेत, प्रत्येकाला जागोजागी हा आपल्याला हे होतं की आपण एक शब्द वापरतो, चिरीमिरी दिल्याशिवाय किंवा घूस दिल्याशिवाय किंवा टेबला खालून दिल्याशिवाय आपलं कामकाज होत नाही. तर हे जे आहेत हे भ्रष्टाचाराचे एक वेगवेगळे स्वरूप आहेत. मात्र एक असतं की त्यांना मोबदला दिल्याशिवाय ते काम करत नाही, असं एक चित्र तयार झालेलं आहे मॅडम सध्याच्या परिस्थितीमध्ये. मग आता याच्यामध्ये दप्तर दिरंगाई आलेली आहेत. ज्या स्पीडने किंवा ज्या उद्देश याच्यासाठी आपण वेगवान गतीने एखादं कामकाज व्हायला पाहिजे ते सुद्धा होत नाही आपल्या याच्यामध्ये. बरं, मग काम केलं तरी ते निकृष्ट दर्जाचं असतं. जे काम होते, बरोबर आहे, शासकीय योजना किंवा शासकीय बांधकाम किंवा जे काय असेल ते निकृष्ट दर्जाचे असते. आपण भरपूर वेळा हे बघतो की एखाद्या शाळेचं बांधकाम झालेलं आहे किंवा एखाद्या रोडचं झालेलं आहे, फ्लायओव्हरचं झालेलं आहे, निकृष्ट दर्जाचे आहेत, त्याच्यामुळे अपघात झालेले आहेत. बरोबर आहेत. असे भरपूर आपल्याला घटना पाहायला मिळतात. आता ग्रामपंचायत आहेत, ग्रामपंचायतच्या याच्यात नालींचं बांधणी हे करा किंवा विहिरी किंवा जितके शासकीय योजना आलेल्या आहेत त्या निकृष्ट दर्जाचा झाला तर तुम्ही 100% भ्रष्टाचार विरोधी पथकाला कळवू शकता. बरोबर आहे. मग आता हे निकृष्ट दर्जाचे कामकाज आणि सर्व कामकाज याच्यामुळे आपल्या देशाला म्हणजे शासकीय यंत्रणा किंवा शासकीय योजनांच्या याच्यावर जी विश्वासार्हता आहे जनतेची ही कमकुवत व्हायला लागलेली आहे. बरोबर आहे. मग पर्यायाने जे राष्ट्र, एकसंघ राष्ट्र म्हणून आपण जे आज आहोत भारत म्हणून, मग याची कुठेतरी प्रतिमा जी आहे ती मलिन व्हायला लागलेली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर पण आजच्या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाच्या याच्यावर मला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा बोलावं असं वाटतं की आपला जो हे आहेत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा आहे आपला 130, म्हणजे 193 देशापैकी आपण 130 या पोझिशनवर आहोत आता. आणि जर आपलं पॉवर्टी इंडेक्स जर बघायला गेलं आपल्या याच्यामध्ये तर आपल्याला 105 येतो आपल्या याच्यात. आणि भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये जर आपण आपली पोझिशन बघितली म्हणजे 180 जर देशांचं आहेत आणि त्याच्यामध्ये आपण 96व्या क्रमांकावर आपली हे आहेत. आता हा जो भ्रष्टाचार आंतरराष्ट्रीय स्तरावरचे निर्देशांक गाठण्यात येतात किंवा दर्शवल्या जातात याच्यामध्ये आपली जी मार्किंग असते तर 100 पैकी आपल्याला 38 मार्क आहेत. मी जी आकडेवारी सांगत आहे ती आपल्याला 2024ची आकडेवारी सांगत आहे. मग आता हे 38 नंबरवर आपली पोझिशन आहे. आता जे मार्क मिळालेले आहेत ते 100 पैकी 38 म्हणजे काय असतं की ज्याला 0 मार्क मिळालेले आहेत म्हणजे ज्याचा 0 येणार तो अतिभ्रष्टाचारी होणार. आणि 100 म्हणजे क्लीन चिट, व्हेरी क्लीन आणि खूप चांगलं असं आपलं हे होणार. मग आता आपण जर तशा यांनी बघायला गेलं तर 38 मार्क 100 पैकी म्हणजे आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेतरी आपली प्रतिमा जर आपल्याला उंचवायची असेल, भारत एक संघ राष्ट्र म्हणून जर आपण म्हणतो त्याची जर उंचवायची असेल तर आपल्याला त्या योगे तरी आपल्याला चांगल्या स्वरूपाचे कामं करावी लागेल. आणि सरकार आणि नागरिक हेच करू शकतात असं मला यावेळेला इथे म्हणावं असं वाटतं. अगदी बरोबर आहे.
म्हणजे एकूणच आपल्या देशाच्या विकासामध्येच अडथळा येतो आणि प्रगती म्हणजे कमी याच्यावर येते, थांबते. सर, आपण मग बोलता बोलता AI चा उल्लेख केला, तर AI मुळे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्या माध्यमातून आजकाल फोटो आणि व्हिडिओ यांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूकही बऱ्यापैकी केली जाते, तर त्यापासून कसं काय आम्ही सावध राहावं? आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय करतात की समजा तुमचा व्हिडिओ बनवतात, तर व्हिडिओमध्ये तुम्ही नसले तरी त्याला एडिट करून, त्याला व्हिडिओ एडिटिंग करून त्याच्यामध्ये एक डीप फेक म्हणून एक ॲप आहे, किंवा डीप फेकचा प्रयोग करून ते आपला व्हिडिओ बनवतात आणि तुम्हाला मग ते व्हिडिओ पाठवून म्हणतात हे आम्ही सर्क्युलेट करू. तर त्याच्यावर ते आपल्याला खूप म्हणजे मानसिक ताण होतो आणि आपण पैसे ते आपल्याला सांगतात हे एवढे एवढे पैसे आम्हाला पाहिजे, तर आपण हे भीतीमुळे टाकून देतो. पण तो व्हिडिओ तुमचा नसतोच, तर त्याची शहानिशा नेहमी तुमच्याकडे कोणते असं प्रकरण आलं ते पहिले सायबर क्राईममध्ये इन्फॉर्म करायचं की असं असं आलं आहे, मी काय करू. दुसरी गोष्ट, तुमचे चित्र म्हणजे फोटोग्राफ्स ते पण मॉर्फ करतात. तर फोटोग्राफमध्ये पण असं आहे की तुमचं सांगतात की हे तुमचा फोटोग्राफ मी असा पब्लिश करणार, किंवा तुम्हाला ब्लॅकमेल करतात. ते बरोबर आहे, तुम्हाला म्हणजे खूपच ब्लॅकमेल करून तर त्याच्यामध्ये पण फ्रॉड करतात, तुमच्याशी पैशाची एक खंडणी करतात ते. तर असा प्रकार खूप सुरू आहे. याच्यामध्ये काय असतं, तुमचं एक सोशल इंजिनिअरिंग तसा एक मानसिक रित्या तुम्हाला एक मॅनिप्युलेट करतात ते लोक. याच्यात घाबरायचं नाही. असं कोणतरी आलं, मी इथून मला मागे ठाण्यातून एक फोन आला होता, म्हणजे मुंबईहून, की तुम्ही तुमचं असं आहे, तुमचं एक अकाउंट ओपन केलं आहे, तुम्ही 25 लाखाचं ट्रान्झॅक्शन पर डे करताय, तर आता तुम्हाला आम्ही तिकडे बोलून राहिलो तुमच्याबद्दल कंप्लेंट आहे डिपार्टमेंटकडनं. तर हे मी नंतर सरळ मी आपल्या पोलीस स्टेशनला गेलो, तिथे सांगितलं, त्यांनी त्यांच्याशी बोलले, तर नंतर तो प्रकार गायब झाला. तो म्हणजे हे सगळे प्रकार सुरू आहे. पण याच्यामध्ये आपल्याला नागरिकांना सावधगिरी अशी बाळगायची आहे, त्याला बळी पडू नका. पण काय करायचं मग त्याच्यामध्ये असं आहे की इन्फॉर्म करायचं. म्हणजे सायबर क्राईम आपले हेल्प वेबसाईट पण आहे, याच्यावर आपण संपर्क साधू शकता, किंवा हेल्पलाईन नंबर आहे 1930 म्हणून 1930. त्या हेल्पलाईनवर तुम्ही कंप्लेंट करू शकता. सायबर हे गुन्हे सगळे रजिस्टर होतात. याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. पण माणसाची एक सायकोलॉजीला ते एनकॅश करतात ते. तर याच्यामध्ये काळजी करायचं नाही, पण जागरूक आवश्यक, जागरूक राहणं. बरोबर आहे. आणि आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग सगळीकडे होत आहे. बँकेमध्ये होत आहे. तुमचं KYC घेतात. KYC तुमचं घेतलं म्हणजे तो त्याच्यामधून मग तुमचा पूर्ण डेटा काढून घेतात ते. अच्छा, खूप वाईट प्रकार सुरू आहे. तर मॅडम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्यांनी अनेक चांगली पण कामं होतात, पण यांनी गुन्ह्यांमध्ये कमी होत आहे का गुन्हे वाढतात आहेत? काय आम्हाला सांगाल? बरोबर आहे मॅडम. मग आता एखादी गोष्ट कशी आहे की वरदान पण असतं आणि शाप पण असतं. आपण जसं हे करतो, तर त्याच्यामध्ये वरदान तर खूप सारे झालेले आहेत आपल्याला AI आणि काम सुकर झालेले आहेत, ऑनलाईन बरोबर होतात. इव्हन आपल्याला घरून कुठे जायचं काम नसतं. बँकेचे ॲप आहेत वेगवेगळे, की मी घरून इलेक्ट्रिक बिल भरणं, पाणी बिल भरणं पासून सगळ्या गोष्टी तर ऑनलाईन. माझ्या घरी एखादे दूध संपलेलं आहे, दही संपलेलं आहे, लगेच आपल्या तत्काळ आपल्या घरी पोहोच. इथपर्यंतचं जे ऑनलाईनचं याचं जाळं पसरलेलं आहे. AI असं झालेलं, आता AI चे खूप सारे हे झालेले आहेत. म्हणजे मुलांना अभ्यास करायचा आणि एखादा कठीण प्रश्न जरी आला आणि त्यांनी विचारलं ChatGPTला, जेमिनायला, की सांग आता मी काय करायचं, म्हणजे मी नाराज आहे, तू सांग मला सिरी मी काय करू, तरी सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा 100% AI देणार तुम्हाला. मग आता याच्यामध्ये एवढं चांगलं AI असताना जे शापित म्हणजे असं आहे की जे दुरुपयोग करणारे आहेत, जे चांगलं आहेत ते चांगलं तर होतंच, पण त्याचबरोबर दुरुपयोग करणारे सुद्धा भरपूर हे तयार झालेले आहेत. मग याच्यामध्येच सरांनी आता जसं सांगितलेलं आहे डिजिटल अरेस्ट, त्याच्याबद्दल सुद्धा मग आहे की ते. मॅडम, या डिजिटल अरेस्ट या प्रश्नाकडे आपण नंतर येणारच आहोत. एक घेऊया ब्रेक थोडासा. दर्शक हो, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण पुन्हा भेटूया. दर्शक हो, ब्रेक नंतर पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघता आहात कार्यक्रम सखी सह्याद्री. आजचं शीर्षक आहे भ्रष्टाचार नको, पारदर्शकता हवी. आणि याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुनील नरेडी आणि शुभांगी एकनाथ वानखडे.
मॅडम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण डिजिटल अरेस्ट ह्या शब्दाचा उच्चार केला होता, तर ह्या प्रश्नाकडे आपण वळूया. ही डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? आम्ही वर्तमानपत्र उघडलं की त्यातही आम्हाला हे वाचायला मिळतं. प्रत्येक वेळेला जे सायबर फ्रॉडस्टर असतात, हो. मग ते पहिले OTPचं राहायचं, एखादं OTP विचारायचं आणि आलेले आपल्या बँकेच्या याच्यातले खात्यातले पैसे स्वतःच्या खात्यावर वळते करायचं. हा सुरुवातीचा अगदी सायबर क्राईमचा जो पहिला हे होतं, तर ते OTPने चालायचं. बरोबर. कोणालाही कुठल्याही कारणाने ते OTP विचारायचे, अकाउंट नंबर वगैरे जे काय असेल ते त्यांना विचारायचं. मग आलेल्या OTPने आपल्या खात्यात पैसे करायचे. त्याच्यानंतर लिंक आल्या भरपूर, आणि त्याच्यानंतर आता ह्या सगळ्यांचा गवगव असणारं आणि अगदी सेन्सिटिव्ह जे विषय आहेत की ज्याच्यामध्ये लाखाने नाही करोडोनी जे फ्रॉड व्हायला लागलेले आहेत, ते म्हणजे डिजिटल अरेस्टची आपली संकल्पना जी नव्याने आलेली आहे. फ्रॉडेस्टर पण त्यांची इम्युनिटी सिस्टीम वाढत जाते, प्रत्येकाची जशी वाढते तशी त्यांनी पण स्वतःची वाढवली आणि नवीन नवीन क्लुप्त्या काढून त्यांनी हे डिजिटल अरेस्टची एक संकल्पना आणलेली आहे. मग आता डिजिटल अरेस्टमध्ये असतं काय, तर प्रत्येक वेळेला एक उदाहरण म्हणून घ्यायचं गेलं तर एक साधा तुम्हाला फोन येणार. त्या फोनमध्ये ते तुम्हाला म्हणणार की तुमचं जे हे पार्सल आलेलं आहे, या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, आम्ही जे हे केलेलं आहे त्याच्यामध्ये ड्रग्ज आहेत. आणि मग आपण म्हणणार की हे पार्सल तर मी आणलेलंच नाही आहे, किंवा हे पार्सल तर माझं नाहीच आहे. तो तुम्हाला तेवढाच ठामपणे सांगणार की तुमचं हे नाव आहे, तुमचं आधार कार्ड आहे, हे नंबर आहे तुमचा, बरोबर आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबरचं सुद्धा सांगणार की हा मोबाईल नंबर आहे तुमचा. मग आपण या सगळ्या गोष्टींना हो म्हणणार. याच्यावरून सुद्धा तो तुम्हाला म्हणणार की तुमच्या विरुद्ध असा गुन्हा दाखल झालेला आहे की तुम्ही तस्करी करत आहात म्हणून, बरोबर आहे, अंमली पदार्थांची तस्करी करत आहात म्हणून गुन्हा दाखल होईल. किंवा अन्य मार्गांसाठी सुद्धा फोन येणार तुम्हाला की हे एक उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण म्हणजे मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये तुमच्या खात्यातून खूप सारे पैसे वळते झालेले आहेत. आपण म्हणणार की असं होऊच शकत नाही, माझ्या खात्यामध्ये तर पैसे नाही आहेत. पण तो तुम्हाला असं काही घेणार, सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की तुमच्या शब्दाच्या त्याच्या मोहजालामध्ये तो असं काही घेणार आणि इतका ठामपणे तो सांगतो की थोड्या वेळ तुम्ही इमोशनल होऊन जाता आणि खरंच अशा याच्यात झालं असेल का असं तो पूर्ण तुमच्या समोर एक चित्र तयार करतो की तुमचा मोबाईल नंबर, पॅन कार्ड, सगळे अर्ध्याधिक डिटेल्स तो तुम्हाला सांगतो. मग त्या डिटेल्सवरून आपल्याला असं वाटतं की खरंच झालेलं असेल. मग तो म्हणतो की तुमच्या विरुद्ध FIR लॉन्च आहे, बरोबर आहे, आणि आमचे पोलीस जे आहेत ते तुमच्या घरी आता पोहोचत आहेत. विदिन 10 मिनिटामध्ये 10 मिनिट्समध्ये ते तुमच्या घरापर्यंत येणार. आपण साहजिकच आहात की आपण घाबरणार सगळेचे सगळे, आणि मग आपल्याला काही सुचणार नाही की आपण काय करायला पाहिजे. मग तोच आपल्याला दुसरा पर्याय देणार की ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची बदनामी होणार, शेजाऱ्यांना माहिती पडणार की युनिफॉर्ममधले पोलीस येणार आहेत म्हणून, आणि तो तुम्हाला बाकायदा त्या पोलिसांच्या वेशभूषेमधले लोक सुद्धा दाखवतो की हे बघा असे असे येणार आहेत म्हणून, आणि हे जे येणार आणि तुम्हाला अटक करून घेऊन जाणार. पण जर तुम्हाला असं नाही करायचं आहे, बरोबर आहे, तुम्हाला अटक नाही व्हायचं आहे, तर मग तुम्हाला आम्ही एक हे पर्याय देतो, तो म्हणजे मग डिजिटल अरेस्ट. अच्छा, बरोबर आहे. तुम्ही जे काही करणार ते आमच्या समोर करणार आणि कॅमेरा ऑन करणार, बरोबर आहे. मग आता ह्या कॅमेरा ऑन मध्ये त्यांच्या ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या ऍक्टिव्हिटीज रेकॉर्ड होत राहणार. मग आता याच्यामध्ये प्रॉपर कोर्ट असते उभं, प्रॉपर पोलीस आलेले असतात, कारण ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असतं. जसं आपण कॉन्फरन्सवर समोरच्याला बघत असतो की आपण काहीतरी करत असतो आणि समोरचा आपल्याला आपल्यासोबत बोलत असतो, सेम तशा प्रकारचं कोर्ट असतं. त्याच्यामध्ये पोलीस लोक असतात, जजच्या समोर ते उभे असतात आणि जे काही त्यांचं बोलणं असतं की ह्या मॅडम आहेत आणि यांना ह्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये असं अशा पद्धतीने आम्ही अटक केलेलं आहेत आणि सांगा मग आम्ही यांचा PCR घ्यायचा किंवा काय करायचं. समोरचा व्यक्ती जो आहे त्याला ते खरं वाटायला लागतं, कारण ते तुम्हाला फोटोसुद्धा पाठवतात, तुम्हाला याच्यासाठी त्यांचे ID कार्डसुद्धा पाठवतात ॲज अ प्रूफ म्हणून की आम्ही खरंच CBIचे आहेत किंवा फलाना जे काही लॉ एन्फोर्समेंट डिपार्टमेंट आहे त्या लॉ एन्फोर्समेंट डिपार्टमेंटचे आम्ही व्यक्ती आहेत म्हणून ते तुम्हाला वारंवार सांगतात आणि आपल्याला ते खरं वाटायला लागतं. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो की ठीक आहे की आम्हाला अटक नाही व्हायचं आहे. मग ते म्हणतात की दुसरा पर्याय म्हणजे काय, तर तुम्ही आम्हाला पैसे पाठवा. बरोबर आहे. मग आता आपण पर्यायाने पैसे हे करतो, त्यांचे पद्धती सुद्धा असतात पैसे घेण्याच्या. ते मागणी करतात आपल्याला की 10 लाख द्या, 20 लाख द्या. मग समोरच्याला असं वाटतं की हा 10 लाख देऊ शकतो म्हणजे काटा आपण टाकून बघायचं, 20 लाखामध्ये अटकला तर अटकला. हा समोरचा व्यक्ती पुन्हा 20 लाख द्यायला तयार असतो, कारण त्याला अटक नाही व्हायची, बदनामीचं जे काय असेल समाजामध्ये जे त्याची मान प्रतिष्ठा असते त्याला क्षती नाही पोचावी म्हणून तो 20 लाख देतो, मग 50 लाख देतो. मग असं करत ते करोडच्या याच्यात जातात. मग आता हा पैसा जातो कुठे? सरांनी जे सांगितलं की डीप वेब सांगितलं आपल्याला, याच्यानंतरचा एक पलीकडचा एक प्रकार असतो तो म्हणजे डार्क वेब. आणि हा सगळा पैसा जो आहे तो ऍक्च्युली त्या डार्क वेबमध्ये खेळत असतो.
मग आता पैसा तिथून समोरच्या व्यक्तीला पोहोचत असतो. पोलीस याच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. आम्ही जो तपास करतो त्यावेळेला आम्ही याच्यापर्यंत पण पोहोचलेलो आहे की डार्क वेबमधून हा पैसा कुठे जातो म्हणून. फक्त एवढं असतं की जो घडलेली घटना असते, बरोबर आहे, मग याच्यामध्ये जो डिजिटली अरेस्ट झालेला व्यक्ती असतो हा पीडित असतो. मग आता या पीडिताला पण पेशन्स पाहिजे असते तेवढं. त्यांनी सुद्धा पोलिसांच्या याच्यासारखी वाट बघावं लागते, कारण डार्क वेब मधून आरोपी शोधून काढणं सोपं नसतं. ते म्हणजे असतं की एवढ्या साऱ्या आकाशगंगा असतात आणि त्या आकाशगंगेमधून माझी पृथ्वी कुठे आहे, माझी भारत माता कुठे आहे हे शोधणं इतकंच कठीण ते काम असतं की आरोपी कुठून आम्ही शोधायचा म्हणून. मग ते डार्क वेब मध्ये शोधणं सुद्धा तेवढंच अवघड असतं. फक्त एवढं असतं की त्यांनी तेवढा पेशन्स ठेवला पाहिजे आणि याच्यामध्ये आपण आरोपी सुद्धा पकडून दिलेले आहेत. बापरे, अतिशय आव्हानात्मक आणि खूपच जोखमीचं काम मॅडम तुमच्या क्षेत्रामध्ये आहे. पण आता मला असं म्हणत येतं की एक स्त्री म्हणून मग तुम्हाला कधी काही अडचण आली का या क्षेत्रामध्ये किंवा हे काम करताना? हा प्रश्न मला खूप चांगला आहे. मला स्त्री म्हणून कधी आव्हानात्मक वाटलं नाही असं, आणि पोलीस खात्यामधली स्त्री म्हणून तर कधीच वाटलं नाही. ज्या ज्या वेळेला मी वर्दी घातलेली आहेत आणि माझ्या वर्दीमध्ये माझ्यासोबत असणारे सहकारी, त्याचप्रमाणे मला मार्गदर्शन करणारे जे वरिष्ठ आहेत, त्यांनी मला असं भासवू सुद्धा दिलं नाही की तू पोलीस खात्यामध्ये आहेत आणि तू एकटी आहेस म्हणून. कुठल्याही याच्यात मी एवढा दिवस प्रभारी म्हणून राहिलेली आहे, कुठल्या याच्यामध्ये काम करत असताना म्हणजे PSI पासून API असं कधीच मला जाणवलं नाही की मी एकटी आहे किंवा मला काहीतरी आव्हानात्मक दिलेलं आहे. प्रत्येक वेळेला हे टीमवर्क असतं, सगळे सहकारी मिळून काम करत असतात. आव्हानाचं म्हणजे काय, अपघात झाला तरी पण आम्ही सगळेजण टीम मिळून जातो, तर कुठली दंगल झाली तरी सुद्धा जातो, एखादा आग लागलेली असेल त्या स्पॉटवर सुद्धा जातो. म्हणजे आव्हानात्मक म्हणजे ती गोष्ट आम्हाला घडलेली घटना येतोपर्यंत पोहोचणं आणि कायदेशीर कारवाई करणं हे आम्हाला आव्हानात्मक वाटतं. मात्र मला पोलीस म्हणून आणि एक पोलिसा खाकी वर्दीतली स्त्री म्हणून मला असं कधीच वाटलं नाही. आणि मी त्यांचे धन्यवाद मानते की ज्यांनी मला मार्गदर्शन दिलं, सहकार्य केलं आतापर्यंत. तर मला या व्यासपीठावर खरंच त्यांचे धन्यवाद मानावेसे वाटतात की त्यांनी मला असं जाणवू नाही दिलं की स्त्री ही पोलीस खात्यामध्ये एक काहीतरी खूप क्लिष्ट स्वरूपाचं काम आहे किंवा आव्हानात्मक आहे असं वाटू दिलं नाही म्हणून. मस्त सर, आपण मॅडमकडनं आत्ताच ऐकलं की डीप वेव्हमध्ये मध्ये वगैरे जे डिजिटल अरेस्टमध्ये आपण सगळं ऐकलं आत्ताच, तर ह्या सगळ्याचा फटका सामान्य नागरिकांना जास्त बसतो हे आपण पाहतोच नेहमी. तो जास्त घाबरून जातो. तर मग अशा वेळी काय करायचं, त्यांनी कुणाकडे धाव घ्यायची? तर याच्यात सगळ्यात बेस्ट आहे की त्यांनी ती हे वेबसाईट आहे याच्यावर कंप्लेंट करायची. अच्छा. आणि सगळ्यात पहिले त्याचं काय करायचं, जवळच्या पोलीस स्टेशनला धाव घ्यायची. ती तिथे जे असतात ना, कोणी ना कोणी तर सायबर क्राईमला म्हणजे हँडल करत असतो पोलीस स्टेशनला पण. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आणि दुसरं आहे की आपल्याला हेल्पलाईन पण आहे सायबर क्राईम करिता, म्हणजे नोटिफिकेशन करण्याकरता. तर नॅशनल सायबर क्राईम एक रजिस्ट्री असते, त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही हे करायचं म्हणजे कंप्लेंट, तर तुमचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ते. आणि याच्यात कसं घाबरून मेन तर ते सायकोलॉजीला तुमच्या म्हणजे ते ट्रीट करतात आणि ते सायकोलॉजी ऐकून किंवा ओळखून त्याच्यावर म्हणजे मनी तुम्हाला हे एक्सट्रॉट करतात, म्हणजे पैसे तुम्हाला वसूल करतात. म्हणजे तुम्ही घाबरलात की ते आणखीन घाबरवतात, अजून घाबरवतात. हां सर, आपण हाच विषय पुढे कंटिन्यू करूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा आपलं सगळ्यांचं एकदा स्वागत आहे. मॅडम, आपण इतकी छान माहिती देत आहात, तर असा कुठला एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात आला आहे का की तो अगदी अविस्मरणीय आहे? तत्पूर्वी मला एक सांगावंसं वाटते की माननीय सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश पारित केलेला आहे की CBI जे आहेत, आपलं सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, यांनी हे जे सायबर क्राईम करणारे, डिजिटल अरेस्ट कॅम्प करणारे, त्याचबरोबर त्यांच्या संबंधित ज्या कुठल्या काही एजन्सी असणार आहेत, म्हणजे क्राईमसाठी, सायबर क्राईमच्या संबंधित जे काही खाते उघडणारे जे काही बँकर्स असेल त्यांच्या विरुद्ध कारवाई करायची आहे त्यांना, आणि ते सुद्धा भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करू शकता असं त्यांना आदेशित केलेलं आहे. ही खूप मोठे चांगला निर्णय आहे, चांगला इनिशिएटिव्ह आहे की ॲटलिस्ट जे डिजिटल अरेस्ट किंवा अदर सायबर क्राईम्स जे आहेत त्यांना थोडासा अटकाव होईल असं मला वाटतं. मॅडम, तुम्ही जो प्रश्न विचारला खूपच छान विचारला की आव्हानात्मक.
पोलीस खात्यामधील प्रत्येक दिवस, आलेला प्रत्येक तास आणि प्रत्येक क्षण हा खरंच आव्हानात्मकच असतो. कधी कुठे अपघात झालेला असते, कुठे आग लागलेली असते, तर कुठे काहीतरी दंगल झालेली असते. मग प्रत्येक वेळेला काहीतरी वेगवेगळी आमची भूमिका असते. म्हणजे जेव्हा आम्ही ड्युटीसाठी घरून निघतो की आज मला हे करायचं आहे, तर ते प्री प्लॅनिंग आमच्या खात्यामध्ये, पोलीस खात्यामध्ये कधीच चालत नाही. मी जर म्हणलं की मी घरी संध्याकाळी 6 वाजता येणार, तर ते कधीच शक्य नसतं, कारण त्याच्यासाठी पोलीस खात्याने वेगळंच काहीतरी आमचं नियोजन करून ठेवलेलं असतं. मग आता असंच हे करताना पेट्रोलिंगच्या दरम्यानमध्ये पोलीस स्टेशनला असतानाच मी माझा अनुभव सांगत आहे हा, की पेट्रोलिंगला असताना आम्हाला अशी माहिती मिळालेली होती की एक लेडीज जी आहे, महिला आहे, आणि ती महिला अंमली पदार्थांची तस्करी करत आहे म्हणून. मग आम्ही तिचा पाठलाग केला, आणि पाठलाग पण पूर्ण याने की बाईक वगैरे घेऊन आम्ही, बाईकच्या मागे मी बसलेली अशा पद्धतीने. म्हणजे असं नाही की पोलीसची गाडी दिसेल तर ती पळून जाणार. मग त्या याच्यानुसार आम्ही बरोबर फिल्डिंग लावून म्हणजे बरोबर तिचा पाठलाग केला आणि तिला पकडलं. त्यावेळेला तिच्याकडून आम्ही जेव्हा तिच्या अंगाची झडती घेतली, मी महिला असल्यामुळे मला बाकीच्या 1-2 महिला माझ्यासोबत जर असेल, माझ्या ज्या सहकर्मी ज्या आहेत, WPC म्हणा किंवा ज्या हेड कॉन्स्टेबल या ज्या आहेत माझ्यासोबत असेल तरी मला चालायच्या, आणि नसेल तर मी एकटी स्वतः झडती घ्यायची. कारण मी महिला असल्यामुळे महिलांचे. पण अंमली पदार्थांच्या याच्यामध्ये जेव्हा आपण असं पकडत होतो, त्याच्यासाठी एक काहीतरी प्रोटोकॉल असतं, त्याची एक प्रोसेस असते, त्याची काही SOP असतात. त्याच्याच पद्धतीने आम्हाला कायद्यान्वये त्या अंमली पदार्थाच्या याचे तस्करी करणाऱ्या महिलेची आम्ही झडती घेतली कायद्याप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला लिटरली ब्राऊन शुगर मिळून आलं. बापरे. तिने अशा वाटप करायसाठी म्हणजे भरपूर देऊन तिने वाटप करत आली, आणि आमच्या हद्दीमध्ये आम्हाला सुगावा लागला, तर आम्ही लगेच तिला पकडलं आणि तिला तिच्या याच्याकडून ज्या छोट्या छोट्या पुड्या केलेल्या होत्या वाटायसाठी तिने ब्राऊन शुगरच्या, त्या मी पकडल्या. ही माझ्यासाठी थोडंसं महिला असल्यामुळे थोडं दुःखदायी पण होतं. मी याच्यासाठी म्हणत आहे की महिला ज्या असतात ह्या पुढच्या पिढीला नेणाऱ्या असतात. म्हणजे जर आपल्या याच्यामध्ये बोलायला गेलं तर म्हणजे माझे विचार स्टेरिओटाईप आहे असं मला म्हणायचं नाही आहे की माझे मागास विचार आहेत की महिलांनी कुठल्या क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत महिला 100% ह्याही क्षेत्रामध्ये, पण ह्या याच्यामध्ये असू नये अंमली पदार्थांच्या याच्यामध्ये. बरोबर आहे. पिढी घडवण्याची जी जबाबदारी असते ती आपली असते. बरोबर आहे. म्हणजे ही जी समाज रचना आहे आपली, त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने हेच बघतो की महिला हे करते, आणि तीच महिला पुढची पिढी नष्ट करायला निघालेली आहे किंवा व्यसनाच्या मार्गी लावायला निघालेली आहे. तर याच्यामुळे मला अतिशय तो म्हणजे स्मरणात राहिलेला तो प्रसंग होता, तो क्षण होता, असं मला म्हणावंसं वाटतं. मग आता याच्यामध्ये असं असतं की हे जे पोलीस आहे खाती, आता वर्दीतला जो माणूस आहे हा पण शेवटी माणूसच आहे. बरोबर आहे. याच सामाजिक चाकोरीमध्ये आम्ही बसलेले लोक आहेत. ज्या सामाजिक आरशामध्ये बाकीचे लोक बघतात त्याच याच्यामध्ये पोलीस सुद्धा असतो. आणि हा जो आहे, मग ह्या जर सामाजिक आरशाला जर ठेच लागली तर दुःख त्यालाही होणार, त्याच्या पायाला भेग लागून रक्त त्याच्या पायातून निघणार. मला असं म्हणायचं आहे की पोलीस आहेत तर म्हणजे आम्ही काही करू, ही जी निगेटिव्ह एक मानसिकता तयार झालेली आहे, तर तसं असू नये असं मला वाटतं. आता याच्यामध्ये असं आहे की ही जे अंमली पदार्थ आहे, हा अंमली पदार्थाची तस्करी हा खरंच खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. म्हणजे ही जी आग लागलेली आहे ती केव्हा वनवाचं रूप घेणार आणि केव्हा तुमच्या दारापर्यंत येणार, मग ते कोणाचंही दार असो. खूप सारं मी हेही बघितलेलं आहे की जे अंमली पदार्थांची तस्करी करत असतात मॅडम, याच्यामध्ये खूप श्रीमंत लोकसुद्धा इन्व्हॉल्व असतात. जेव्हा आम्ही यांची शृंखला जेव्हा हे करतो, आम्ही एक दलालापासून दुसरा दलाल, तिसरा दलाल असं जेव्हा आम्ही शोधत जातो, तेव्हा आम्हाला माहिती पडते की याची सुद्धा खूप मोठी शृंखला आहे म्हणून. मग आता हे जेव्हा आम्ही बघतो तर तेव्हा असं वाटतं आम्हाला की एवढे श्रीमंत घरचे, चांगल्या घरचे लोक सुद्धा ह्या कामी लागलेले आहेत, कारण इझी अर्न मनी म्हणून हे करतो. उदाहरण फक्त ब्राऊन शुगरचं दिलं, पण सगळ्यात जास्त MD असतं. एक छोटीशी जी पुडी असते तर तिची किंमत 3,000-4,000 रुपये असते. म्हणजे ती 10 ग्रॅम सुद्धा नसेल, पण त्याची किंमत मात्र तेवढं. मग हे व्यसन लावणं येणाऱ्या पिढीला आणि त्याच्यानंतर पैसे कमवणं आणि ते पैसे आपण मुलांच्या शिक्षणामध्ये देणं, हे सुद्धा किती योग्य नाही. म्हणजे अनैतिक मार्गाने मिळवलेल्या पैशाने सुद्धा आपला मुलगा कसा काय वरती जाईल याची सुद्धा त्यांनी स्वतःनी हे करावी असं मला वाटतं कधी कधी. खरंच आहे. मला एक जाता जाता शेवटचा प्रश्न आपल्याला दोघांनाही विचारावा असं वाटतं की आपण असं म्हणतो की आजचा तरुण हे उद्याचं भवितव्य आहे, तर मग या तरुण पिढीला आपण दोघंही काय उपदेश कराल किंवा काय चांगला सल्ला द्याल? तरुण वर्ग आहे त्यांनी एक तर प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आम्ही सचोटीने राहू, आणि दुसरं हे जे आहे न आम्ही लाच देणार पण नाही आणि घेणार पण नाही, हे याची सगळी प्रतिज्ञा घ्यायची. तिसरं कोणी असं समजा भेटलं तर त्याची जे रिपोर्टिंग आहे
म्हणजे त्यांचे जे सूचना आहे ते द्यायची. तर सूचना कोणाला द्यायची, तर आयदर पोलीस स्टेशनला किंवा आमच्या संस्थेला पण ते सूचना करू शकतात बरोबर आहे. की असं असं झालेलं आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. तर यूथ म्हणजे सगळं आता नवीन जे आपली जे भारताची जे संख्या आहे त्याच्यामध्ये 40% सहभाग यूथ आहे. म्हणजे आपली जी जनसंख्या आहे त्याच्यामध्ये 40% यूथ आहेत. तर आपल्या इथं जास्त जबाबदारी आहे म्हणजे तरुण वर्गाला. तर तरुण वर्गाने आमच्या संस्थेमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं अगदी बरोबर. आणि त्याच्यावर विजिलन्स म्हणजे आपल्या सामाजिक विजिलन्स तयार करायचा. विजिलन्स म्हणजे आपण राखण करायचे अच्छा. की अजून कोणी आपल्याला कोणी आढळलं भ्रष्टाचार करताना पण तर त्याची जे सूचना करू शकतात, आपल्याकडे सूचना करता येईल. आणि- मॅडम आपण काय सांगाल, म्हणजे तरुणींना मॅक्सिमम आपण तरुणींना काय सांगाल, काय उपदेश कराल? तरुणी जे आहेत तर हे आजकालचे तरुणी म्हणजे मुलं मुली दोघांनाही मला असं म्हणावंसं वाटतं मॅडम की हे जेनझी आहेत, म्हणजे जनरेशन झेड जनरेशन आहेत, आमच्यासारखं नाही आहे. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असता, तुमच्यासाठी एक्सप्लोअर खूप मोठं आहे. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक्सप्लोअर कराल स्वतःला. तर मला असं म्हणायचं वाटतं की चांगल्या गोष्टींसाठी, ज्या आपल्या समाजाला आपल्या राष्ट्राला निकोप करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाच्या याच्यावर जे आपण जागतिक स्तरावर आपला भारत आपल्याला न्यायचं आहे, हे स्वप्न जे आहे ते तुम्ही युवा पिढी तुम्हीच करू शकता. आजच्या आपल्या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाची जी थीम आहे ती सुद्धा तीच आहे की युवकांनी एकजूट होऊन याच्याशी लढा द्यायचा आहे आपल्याला, भ्रष्टाचार विरोधी. तर अशा यांनी तुम्ही समोर यावं असं वाटतं. आणि खास करून ज्या आपल्या मुली आहेत तर या मुलींनी सुद्धा म्हणजे अनुकरण करू नये, वेस्टर्न जे कल्चर आहे त्याचं अनुकरण करू नये असं मला वाटतं. अनुसरण करावं. अनुसरण आणि अनुकरण मध्ये एकच आहे की अनुसरण म्हणजे अस्सल आणि अनुकरण म्हणजे दुसऱ्यांची नक्कल करणं. मग आता आपण नक्कल करणं टाळावं, कारण आपण किती झालं तरी आपण महिला म्हणून नाही आहे, पण एका समाजाच्या ह्याच्यामध्ये आपण महिला म्हणजे काय, स्त्री म्हणजे काय, तर सामर्थ्य, संस्काराचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहात. आणि त्याचबरोबर जनरेशन झी ज्या याच्यानुसार गेलेलं तर पापाची परी आहात तुम्ही. त्याच्यामुळे तुम्ही लाडाने त्यांचा मान सन्मान मोठा ठेवावा असंच मला असं वाटतं. योग्य त्या वळणावर जावं असं मला वाटतं. खरंच आहे. दर्शक हो, आजच्या या सगळ्या चर्चेनंतर आपल्याला असं लक्षात येतं की आपण नागरिक म्हणून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अधिकाधिक जागरूक राहावं, तरच सशक्त समाज आणि सुसंस्कृत देश निर्माण होईल. सर, मॅडम, आपण दोघंही आज आपला अमूल्य वेळ काढून इथं आलात आणि आमच्या दर्शकांना अतिशय महत्त्वाची माहिती दिली. त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आणि दर्शकांच्या वतीनं मी आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.